नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 7 पिक्टोग्राफ, त्यातील चॅप्टर नंबर 30 कॉम्प्रेन्शन ऑन पिक्टोरियल इन्फॉर्मेशन, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 30. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 7 पाहणार आहोत. आपलं युनिट नंबर 7 आहे पिक्टोग्राफ, त्यातील चॅप्टर नंबर 30 कॉम्प्रेन्शन ऑन पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. एक्सरसाइजला सुरुवात करूया. त्यातील क्वेश्चन नंबर 1, आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो ईच ऑफ द पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. ओके, या ठिकाणी पिक्टोग्राफमध्ये आपल्याला काही पिक्टोरियल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा काय दिलेलं आहे, डोमेस्टिक ॲनिमल्स दिलेले आहेत. कोणते डोमेस्टिक ॲनिमल? हेन, बफेलो, गोट अँड शीप. आणि या साईडला काय दिलेलं आहे, पीपल कीपिंग देम. किती लोक, नंबर ऑफ पीपल्स हे हेन पाळतात, म्हणजे नंबर ऑफ पीपल्स हेन पाळत आहेत. आणि खाली आपल्याला स्केल दिलेला आहे, 1 पिक्चर स्टँड्स फॉर 5 पीपल. म्हणजे एक पीपलचं पिक्चर काय शो करतो आहे, 5 पीपल. म्हणजे हा जो एक पिक्चर आहे, हा पिक्चर म्हणजे 5 पीपल प्लस 5 पीपल प्लस 5 पीपल प्लस 5 पीपल. म्हणजे टोटल किती पीपल्स हे पाळत आहेत. तर या ठिकाणी 4 पिक्चर्स दिले आहे आणि एक पिक्चर म्हणजे 5 पीपल आहे. तर टोटल नंबर ऑफ 20 पीपल्स हे डोमेस्टिक ॲनिमल हेनला पाळत आहेत. तसंच बफेलो किती लोक करत आहेत, बघा पिक्चर्स किती दिले आहे, 1 2 3 4 5 6 7 8. 8 5 जा 40 पीपल्सकडे बफेलो आहे. त्यानंतर गोट किती पीपल्सकडे, नंबर ऑफ पिक्चर्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 5 जा 35 पीपल्सकडे गोट आहे. शीप किती लोकांकडे बघा, 1 2 3 4 5. 5 5 जा 25 पीपल्सकडे शीप आहे. आता यावर आधारित काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स पाहूया आपण, ह्या इन्फॉर्मेशनवर आधारित असलेले. ओके, चला तर क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, हाऊ मेनी पीपल कीप गोट. गोट किती पीपल्सकडे आहे, 35 पीपल्स. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं. हे ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, विच ॲनिमल इज केप्ट बाय मोस्ट पीपल. कोणता असा ॲनिमल आहे की तो जास्तीत जास्त लोकांकडे आहे, 40 लोकांकडे बफेलो हा ॲनिमल आहे. तर कुठला ॲनिमल आहे मग तो, बफेलो. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 3, विच इज द लिस्ट केप्ट ॲनिमल. सगळ्यात कमी ॲनिमल पाळलेला, म्हणजे किती कोणत्या लोकांनी सगळ्यात कमी ॲनिमल पाळलेला आहे. तर 20 लोक जे आहेत त्यांनी हेन, म्हणजे सगळ्यात कमी लोकांनी हेन हा ॲनिमल पाळलेला आहे. ऑप्शनमध्ये आन्सर काय येईल मग, हेन. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी मोर पीपल कीप बफेलो दॅन दोज कीपिंग गोट्स. गोटपेक्षा नाही, किती लोकांनी गोटपेक्षा बफेलो जास्त पाळलेल्या आहेत. तर गोट किती लोकांनी पाळल्या आहेत, 35, आणि बफेलो 40 लोकांनी. ते किती जास्त लोकांनी बफेलोज ह्या पाळलेल्या आहेत. तर हे काढण्यासाठी 40 - 35 करावं लागेल. काय येईल, सबस्ट्रॅक्शन 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 2, टाईप ऑफ व्हेकल आणि पॅसेंजर्स दिलेले आहेत. ओके, व्हेकल्स कोणते कोणते दिलेले आहेत, बस, ट्रेन, एरोप्लेन आणि कार. आणि पॅसेंजर्स दिलेले आहेत, नंबर ऑफ पॅसेंजर्स दिले आहे. खाली स्केल दिलेला आहे, 1 पिक्चर स्टँड्स फॉर 5 पॅसेंजर. एक पिक्चर काय शो करतो आहे, 5 पॅसेंजर शो करतो आहे. तसे आपण
नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत ते ह्या स्केलवरून काढून घेऊया. नंबर ऑफ पिक्चर किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 पिक्चर्स आहेत आणि प्रत्येक एक पिक्चर काय शो करतो आहे 5 पॅसेंजर. म्हणजे बसने ट्रॅव्हल करणारे पॅसेंजर्स किती आहेत 45. तसंच 1 2 3 4 5 6 पॅसेंजर्स ट्रेनने प्रवास करणारे आहेत. तर टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत 30. या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 5 10 पॅसेंजर्स हे एरोप्लेनने ट्रॅव्हल करणारे आहेत. त्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय 5 20. ओके. आता यावर आधारित असलेले क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी पीपल ऑल टुगेदर ट्रॅव्हल बाय ट्रेन ऑर बस. ट्रेन आणि बसने ट्रॅव्हल करणारे किती पॅसेंजर्स आहेत, किती लोक आहेत. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल 45 + 30 75. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. बाय हाऊ मेनी आर द बस पॅसेंजर मोर दॅन पीपल ट्रॅव्हलिंग बाय कार. ओके. बसने ट्रॅव्हल करणारे किती आहेत 45 आणि कारने ट्रॅव्हल करणारे किती आहेत 20. तर कारपेक्षा बसने ट्रॅव्हल करणारे पॅसेंजर्स कितीने जास्त आहेत हे काढायचं आहे. काढण्यासाठी काय करावं लागेल 45 - 20 25. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 25 येस. या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स. ओके. टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत. तर हे सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल आपल्याला. 45 + 30 + 10 + 20 सगळ्यांची टोटल केली तर आन्सर काय येतं आहे 105. टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत मग 105. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी पीपल ऑल टुगेदर ट्रॅव्हल बाय बस ऑर कार. बस आणि कारने ट्रॅव्हल करणारे पीपल्स किती आहेत. बसने करणारे किती आहेत 45 आणि कारने ट्रॅव्हल करणारे किती पॅसेंजर्स आहेत 20. यांची काय करायची आहे सम. ऑल टुगेदर म्हटलं आहे म्हणून सम येईल. ओके. 65. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 65 येस. या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. या ठिकाणी गेम्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ चिल्ड्रन प्लेईंग देम. तर लेझिम खेळणारे किती मुलं दिसत आहेत 1 2 3 4 5. 1 पिक्चर स्टँड्स फॉर 2 चिल्ड्रन. एक पिक्चर काय शो करतो आहे 2 चिल्ड्रन. या ठिकाणी नंबर ऑफ पिक्चर्स किती आहेत 5 मल्टिप्लाय बाय 2 काय येईल 10. एक्झाममध्ये पण सगळ्यात अगोदर हे नंबर ऑफ पीपल चिल्ड्रन हे असं काढूनच घ्यायचं आहे. ओके. नंबर ऑफ पिक्चर्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 मल्टिप्लाय बाय 2 9 2 जा 18. या ठिकाणी किती पिक्चर्स आहेत 4 मल्टिप्लाय बाय 2 4 2 जा 8. या ठिकाणी किती पिक्चर्स आहेत 7 मल्टिप्लाय बाय 2 14. ओके. आता त्यावर आधारित असलेले क्वेश्चन्स पाहूया आपण. विच गेम इज प्ले बाय द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन. सगळ्यात कमी कोणता गेम खेळला जातो. कोणते म्हणजे विद्यार्थी चिल्ड्रन्स नंबर ऑफ चिल्ड्रन्स हे सगळ्यात कमी कोणता गेम खेळतात. तर टेबल टेनिस खेळणारे चिल्ड्रन्स किती आहेत फक्त 8. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर टेबल टेनिस येस. या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. विच गेम इज प्ले बाय मोस्ट चिल्ड्रन. सगळ्यात जास्त गेम खेळणारे चिल्ड्रन्स कोणता गेम खेळतात तर क्रिकेट. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. हाऊ मेनी लेस चिल्ड्रन प्ले हॉकी दॅन दोज प्लेईंग क्रिकेट. ओके. हॉकी खेळणारे किती आहेत 14 आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत 18. तर
क्रिकेटपेक्षा हॉकी खेळणारे चिल्ड्रन्स कितीने कमी आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल. 18 - 14 किती येईल आन्सर 4. ऑप्शनमध्ये आहे का. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी मोर चिल्ड्रन प्ले लेझिम दॅन दोज प्लेईंग टेबल टेनिस. ओके, लेझिम खेळणारे किती चिल्ड्रन्स आहेत 10 आणि टेबल टेनिस खेळणारे किती आहेत 8. तर लेझिम खेळणारे विद्यार्थी किती जास्त आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. 10 - 8 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. टाईप ऑफ फूड ग्रेन आणि नंबर ऑफ सॅक्स. टाईप ऑफ फूड ग्रेनमध्ये दिलेलं आहे राईस, व्हीट, बाजरा, ज्वार आणि नंबर ऑफ सॅक्स दिलेले आहेत. ओके, स्केल दिलेला आहे 1 सॅक स्टँड्स फॉर 12 सॅक. एक सॅक काय शो करते आहे 12 सॅक. पहिल्या राईसमध्ये किती पिक्चर्स दिलेले आहेत 4 सॅक्सचे पिक्चर्स दिलेले आहेत. 4 × 12 48. 3 × 12 36. 2 × 12 24. 3 × 12 36. ओके, आता यावर आधारित असलेले क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी सॅक ऑफ फूड ग्रेन इन ऑल आर देअर. ओके, सगळ्या नंबर ऑफ सॅक्स किती आहेत फूड ग्रेनच्या नंबर ऑफ सॅक्स किती आहेत हे काउंट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. राईसच्या किती आहेत 48. त्यानंतर व्हीटच्या 36 सॅक्स आहेत. त्यानंतर बाजराच्या 24 आहेत आणि ज्वारच्या 36 सॅक्स आहेत. यांची सगळ्यांची काय करावं लागेल टोटल. या सगळ्यांची टोटल काय येते 144. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. हाऊ मेनी मोर सॅक ऑफ राईस आर देअर दॅन दोज ऑफ बाजरा. बाजरापेक्षा राईसच्या सॅक ह्या कितीने जास्त आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल. 48 - 24 किती येईल 24. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. या ठिकाणी मुलं चुका करू शकतात. या ठिकाणी मुलं काय करतील पिक्चर्स बाजराचे 2 आहेत आणि राईसमध्ये 4 पिक्चर्स आहेत. पण 1 सॅक ही काय डिनोट करते आहे 12 सॅक्स डिनोट करते आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला 48 - 24 करावं लागेल. तर आन्सर 24 येईल. तर बाकीजण काय करतात 4 - 2. तर आन्सर या ठिकाणी मुद्दाम 2 पण दिलेला आहे. तर मित्रांनो प्लीज चूक करू नका. खाली जे स्केल दिलेलं आहे त्यावरून अगोदर नंबर ऑफ सॅक्स किती आहेत ते काढून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. विच फूड ग्रेन हॅव द मिनिमम नंबर ऑफ सॅक. सगळ्यात असं कुठलं धान्य आहे की त्याच्यात नंबर ऑफ सॅक्स ह्या सगळ्यात कमी आहेत. तर कुठलं फूड ग्रेन आहे मग बाजराच्या ओन्ली 24 सॅक्स आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ सॅक ऑफ राईस अँड बाजरा दॅन द नंबर ऑफ सॅक ऑफ व्हीट अँड ज्वार. ओके, राईस आणि बाजराच्या सॅक किती आहेत. राईसच्या किती आहेत 48. बाजरा 24. ओके, त्यानंतर नंबर ऑफ सॅक ऑफ व्हीट अँड ज्वार. व्हीटच्या किती आहेत 36 आणि ज्वारच्या किती आहेत 36. 36 + 36 72. यांच्यातील डिफरन्स विचारलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ सॅक ऑफ राईस अँड बाजरा दॅन द नंबर ऑफ सॅक ऑफ व्हीट अँड ज्वार. 72 - 72 आन्सर काय येईल 0. ऑप्शनमध्ये आहे का. येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5.
ऑक्युपेशन आणि नंबर ऑफ पीपल्स दिलेले आहेत पिक्चरमध्ये. पहिलं काय आहे, ब्लॅकस्मिथ, लोहार काम करणारा माणूस आहे. आणि नंबर ऑफ पिक्चर्स किती दिले आहेत या ठिकाणी, 4 + 3 7 पिक्चर्स आहेत. आणि 1 पिक्चर काय शो करतो आहे, 10 पीपल, म्हणून 7 × 10 70. 70 पीपल्सचं ऑक्युपेशन काय आहे, ब्लॅकस्मिथ. ओके. 3 × 10 30 पीपल्सचं ऑक्युपेशन आहे कारपेंटर. 10 × 10 100 पीपल्सचं ऑक्युपेशन आहे फार्मर. आणि या ठिकाणी 5 पिक्चर्स दिलेले आहे. 5 × 10 = 50. 50 पीपल्सचं ऑक्युपेशन आहे पोटरी. ओके. यावर आधारित असलेले क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1, इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ मेनी पीपल आर गिवन इन द पिक्टोग्राफ. पिक्टोग्राफमध्ये किती लोकांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यात सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. म्हणजे ब्लॅकस्मिथ ऑक्युपेशन असलेले पीपल्स किती आहेत, 70. त्यानंतर कारपेंटर पीपल्स किती आहेत, 30. फार्मर्स किती आहेत, 100. आणि पॉटरी ऑक्युपेशन करणारे पीपल्स किती आहे, 50. या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. 70 + 30 100 + 100 200 + 50 250. ओके. ऑप्शनमध्ये आहे आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ ब्लॅकस्मिथ लेस दॅन द नंबर ऑफ फार्मर्स. नंबर ऑफ फार्मर ऑक्युपेशन असलेले पीपल्स किती आहेत, 100. आणि ब्लॅकस्मिथ ऑक्युपेशन असलेले पीपल्स किती आहेत, 70. तर फार्मर्सपेक्षा ब्लॅकस्मिथ ऑक्युपेशन असलेले पीपल्स कितीने कमी आहेत हे कळण्यासाठी काय करावं लागेल, 100 - 70 30. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी पीपल डू पॉटरी वर्क. पोट्री काम करणारे पीपल्स किती आहेत, 50. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 4 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, बाय हाऊ मेनी इज द टोटल नंबर ऑफ कारपेंटर अँड पोटरी लेस दॅन द टोटल नंबर ऑफ ब्लॅकस्मिथ अँड फार्मर. ओके. कारपेंटर ऑक्युपेशन असलेले पीपल्स किती आहेत, कारपेंटर 30 + 50 80. आणि ब्लॅकस्मिथ ऑक्युपेशन असलेले पीपल्स आणि फार्मर किती आहेत, 170. तर यांच्यातील डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. 170 - 80 किती येईल, 90. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 90 येस. या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर द स्कॉलरशिप एक्झाम. बाय बाय.